ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಸಬ್ಬಿವನ್ನೇ ಬಿ ಸಬ್ಬಿವನ್ನೇ कृष्ण जन्माष्टमी शुभाशय। भगवान कृष्ण ने हमें जगत गुरु कृष्ण कैकम बोला છે आणि એ પ્રપંચમાં છે વિશ્વમાં છે ફર્સ્ટ મનಃશાસ્ત્રಜ್ઞ કતર મનને સંબંધ પડેલો ડૉક્ટર કૃષ્ણ कैकम बोला છે। તૈસા કૃષ્ણનું जनन कहू कवानु हमें आज कर लेवा कृष्ण जन्माष्टमी ना आज हमें आज एक कृष्णनु जरा विषय कर लेवा। हमें योग माया देवी श्रीहरिन इच्छा प्रकार देवकीना सातवा गर्भम असेलू पिंडलिकन गोकुलम असेला वसुदेवना पत्नी रोहिणीना गर्भम राखश। पासती भगवान विष्णुना आज्ञाना प्रकार नंदगोप आणि पत्नी यशोदाना गर्भम प्रवेश करच योगमाया। वसुदेव बी देवकी कंसना कारागृहम बंधी असच। तव असेल तवा एक शुभ मुहूर्तम भगवान नारायण वसुदेवना देहम प्रवेश करच थाती तेजना मुखांतर देवकीनु गर्भ प्रवेश करश। भगवान नारायण विष्णु देवकीनु गर्भ प्रवेश करता मच सभी देवोवन्ने ऋषि मुनिवन्ने कंडटी खुशी वच। देवकी वसुदेवने काय एक सेरेमनियम जैलम राख्याता सभी देवो ऋषिगण सभी भी थाते जैलम वच। ऐकन देवकीना गर्भना संबर हुबरी कन अखंड श्रीहरि स्तोत्र बोलश। स्तोत्र बोलिकन ते गर्भने नमन करी कन जाश। देवकी मातान 9 महीना भरतामच एक शुभ मुहूर्तम भगवान विष्णु अर्धामर्धा रातने रोहिणी नक्षत्रम सकल ग्रह भी उच्च स्थानम असेल तवा चतुर्भुजधारी शंख चक्र गदा पद्मधारी पीतांबरधारी मेघ श्यामल वर्णम भगवान अवतारलेश। भगवाननु खरू रूप देखिकन दंपतीवन्ने कंडाटी आनंद वश। देवकीन आणि वसुदेवने स्वतः भगवानने देखा तर कोणी आनंद होतो नाही। ते आनंदमच भगवाननु अखंड स्तोत्र पारायण करश। मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदन मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनम हरी। ते खुशी में स्तोत्र पारायण करच भगवान खरू रूप दंपतीवन्ने देखडावच। हमने कवाडच एक सामान्य लोकवन्ने भगवाननु रूप देखान साध्य नहीं। काकतर आम्ही महाभारत भगवद्गीता में देख्याच अर्जुनने भगवाननु रूप देखनु कतर था दिव्य दृष्टि द्या कैकम बोलिकन मात्र ते भगवाननु दशावतार रूपता देखडायेलो। ह्या चतुर्भुजधारी रूप छे। आई चतुर्भुजधारी रूप बी सभीवन्ने सामान्य दिसतू नाही तरी बी ते दंपतीवन्ने दिसच। तर तो कशासाठी दिसच का तर स्वतः भगवानच बोलच पासळ स्वयंभू मन्वंतरम देवकी आणि वसुदेव सुतप आणि प्रश्नेकवान दंपती असच। तवा ते स्वतः भगवानने घनघोर तपस्स कर्या असच आणि भगवान सरकोच एक पुत्र हमने हुनु कैकन भगवान कडे प्रार्थना कर्या असच। भगवान सरकात तर कोण बी मिळान साध्य नाही
तो ही कन था भगवान बोला छ मारा सरका कोण भी आव्हान साध्य नहीं तिनासाठीच हौच तुमने 3 जन्म में तुम्हारा गर्भती पैदा हो चके कम बोला छ ते प्रकार था पहिला गर्भमच सुतप आणि प्रश्नेना गर्भम ती पैदा हेलने प्रश्ने गर्भ कैकम बोली कन ते नावती था प्रसिद्ध होचे पासत्ती दुसरू जन्मच हमने सब्बीवन्ने गोत्तसे ननी कश्यपनी अदिती तो ना गर्भवती पैदा हेलाला वामन अवतार वामनने आणि एक नाव विषय उपेंद्र कैकम बोली कन पासत्ती आता ए जन्मम कतर वसुदेव देवकीना ದಂಪತಿವನ್ನೇ तवना गर्भती कृष्णनु जन्म होच कतर एक सामान्य शिशुना रूपम जन्म होच तो गर्भती शिशु हाना पहिला नारायण चतुर्भुज रूपम दर्शन दीकन वसुदेवने बोलच हे वसुदेव तू मने आत्ता नत्ताच गोकुलने बल्ली कंजा था नंद गोपनी पत्नी यशोदाना बाजून मने सूर वाढतो आणि था आत्ता पैदा येलो एक हेण्ण बाळ छे ते हेण्ण बाळने तू ह्या बल्ली कन देवकीना बाजून सूर वाढ कैकन बोलिकन तवडू बोलिकन भगवान नारायण शिशु सामान्य शिशुना रूप मैश्वराच भगवानना आज्ञा प्रकार वसुदेव एक बुट्टीम बाळने सूरवाळीकन गोकुलने बल्ली जाश गोकुलने बल्लीकन जातवा था ते बाळने म्हातावर राखीकन बल्लीकन जाच मात्र जेल मसच कैकन हो तुमने पहिला बोली सेरेमने मसच था सेरेमने मसेल ने था भगवानना आज्ञा प्रकार असेल ने था एक अंधार असच ते अंधारम भगवाननो एक सूर्यन सरकू एक उजाळ पडच तई बी कहू वसुदेव कहू जानू ते रस्तान मात्र उजाळ पडच पासत्ती द्वार अपना आपनू उघडे जाच काकतर सेरेमने मेवने राखेलू लई बंदीम राखेल असच मट्टा मट्टा साकळे सरपळे सब्बी घाली कन बारणा बंद करेल असच ते सब्बी बी बारणा उघडे जाच पासत्ती था भार कावलुगार असच ते कावलुगारने ऑटोमॅटिक निंदई सोडायचं निंदई कन था ते सूर सोडायचं बीजना बी श्रावण मास पाऊस जास्ती असच नदे सब्बी बी भरी गया असच भार जोर वारो पाऊस असच तो था बुट्टीम राखीकन बल्लीकन जातवा भार पाऊस अवतुतो कैकन बोलीकन स्वतः आदिशेष छत्री हिकन बाळने पाऊस ना लागेननी आसरो हिकन उभरस यमुना माता कंडाटी भरी असच ह्या वसुदेव कृष्णने बल्लीकन जाताच कैकन बोलीकन नदी अपनान अपनू सरकीकन था रस्तो करीकन देश तो हिकन वसुदेव अगदी सरळ कोण तू भी त्रास नाही ते गोकुलने गैकम पोचस था गोकुलम नंद गोपनी पत्नी यशोदा सूर यसच गडद निंद लागी छोडी असच बाजून हेण्ण बाळ सूर यसच ते गंड बाळने आपनू का बलिकन गયેલ असच वसुदेव ते बाळने था सूर वाडच ते हेण्ण बाळने वापस तेज बुट्टीम राखीकन तऊच वापस बल्लीकन वश भगवाननु काम होनु कतर अडकंट का बेवतूने सब्बी सरळ होच कैकम बोलान आईच उदाहरण तो हिकन ह्या वसुदेव आणि सरळ कऊ अया गयाता तऊच तेज प्रकार जेलमनी कारागृहने ऐकम पोचच ते ऐकम पोचतामच सब्बी द्वार ऑटोमॅटिक आणि बंद होच आणि ते का साकळे सरपळे किले सभी काका घालेला होता पहिला कऊ होतो तो सब्बी पूरा ऑटोमॅटिकली ही गई छोड़च सूरयला कावलुगारोने भी हुशार वश हुशार येतोडी का था बाळ रडत्या वाजवत तवने
अरे इसकी देवकीना गर्भवती बाळ पैदा होऊच काही मुलीकन नाडता कंसकडे जायचं. कंसकडे काही बोलायचं हां देवकी माताનું देवकी माताનું प्रसव होच था बाळ पैदा हे कन रड्यात ते आवाज होतोच काही मुलीकन. कंस ऐकेलो आलोच नाडतो 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 अवच खड्ग धरिकन हातम अवच ऐकन देखच कारागृहम यशोदामय्या कारागृहम देवकी माताનું गर्भवती बाळ पैदा हो असच खाचे ते बाळ देव म्हणे काही मुलीकन नाटले तो अवच बाळने देखेलो आलोच दोन्ही पोगो धरिकन मुष्टीम धरिकन उचलच. देवकी बोलच नाही तय हेण्ण बाळ शेतय तय तुने का भी कर तू नाही प्लीज ते बाळने छोड तू नको तू ते बाळने का भी कर नको तू काही मुलीकन देवकी माता कंडाटी प्रार्थना करच. मात्र कंसने तैसं बी का बी ऐकावत होत नाही. का दोन्ही पोगो धरिकन मुष्टीम ते बाळने पैदा हेलू बाळ कैसू धाट्टू बाळ तैसा बाळने उचलीकन आता हे ते धोंडान बडवीकन आता तिने मारनू कैकम बोलीकन गिर ते बाळने मुष्टीम धरिकन फिरावकच तय आता सटनू कये तुडीक तर तिना हातम तिथं बाळ माया ही जाश. हो तुमने फर्स्टच बोली ती यशोदा मैयाना गर्भम भगवान विष्णूना आज्ञानुसार योग माया देवी गर्भ प्रवेश करी असच्या कैकम बोली कन. तव्या ते कंसना हातम तिथं बाळ छुटीकन ऊपर गईकन अशरीर वाणी होच हे मूर्ख तू मने का भी करान साध्य नहीं. तूने कोण मारनू कैकन पैदावान होत तू जो फिरी पैदा ही कन दुसराकडे मट्टो होतोच. तो बोली कन योग माया शक्ती रूपनु अष्टभुजाधारी ही कन था तिने कंसने देखड़े कन बोलच कवडो मूर्ख छे तू मने मारा नाही का तूने मारणारो फिरी था पैदा ही कन तूने मारासाठी काही का मुलीकन तयार होतो लोगोच. तू लई अविवेकी छे तू अजून भी का हो टायम छे तारू काय काही क्रूरपण छे देख आई सब्बी छोड़ सात्विक जीवन करतो फाती तुने का तर एक मुक्ती मिळशी भगवाननु कृपा तुने का तर होशी जरा आई क्रूरपण सभी छोड़तो काही का मुलीकन योग माया था बोलच कंसने. मात्र मधांधकार असेल तेव्हा कोण तू ऐकावतो बी नाही का कळतो बी नाही. तेवढं बोलिकन त्या माता योग माता माया ही गशोडच मथुरा नगरम जैलम पैदा हेलो कृष्ण यशोदा मैया आणि नंद गोपनो भेटो हिकन मथुराम मट्टो होतो लोगोच. ह्यू एक कृष्णनु पैदा हेलू कथा सकाळ आणि एक जरा आम्ही कृष्णनाबद्दल कळलेवा. कृष्णनु जीवन सभी कवकव होतो काय कृष्णना पत्नी कोण कवडा बेरो कृष्णने ते सभी भी हमी जरा सकाळना भी विषय हम कळलेवा कतर आज हमी कृष्ण पैदा हेलो सभी भी कळल्या. आई सभी भी कृष्णार्पणमस्तु करा सभी वन्ने हरि ओम नमस्कार.